बोरुळ येथे यल्लामा देवीच्या मंदिराकडे जाणारा अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याबाबत दक्षिणच्या तहसीलदारांना निवेदन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरुळ येथील गट क्रमांक 135 या गटातील सर्वांना येण्या जाण्यासाठी पूर्वापार दक्षिणोत्तर वहिवाटीचा रस्ता आहे। सदर गटामध्ये बीरप्पा यल्लाप्पा वनमाने हे उत्तरेकडील बाजूस खातेदारांना वहिवाट करण्यासाठी रस्ता अडवित आहेत। दक्षिणेकडील बाजूस होन्नाप्पा रामचंद्र चिन्नेकर यांनी सुद्धा रस्ता अडवला आहे। सदरील गटात लक्ष्मीताई रेणुका यल्लामा संस्था बोरुळ अंतर्गत यल्लामा देवीचे भव्य मंदिर आहे। या मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक ये जा करीत असतात। त्यांचा मुद्दाम रस्ता अडवले जात आहे। तरी पूर्वीपासून असलेला रस्ता खुला करून मिळावा म्हणून दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे लक्ष्मी रामचंद्र चिन्नेकर, वनमाला राजकुमार चिन्नेकर, मयूर परमेश्वर बाईटपल्ली, सावित्री शिवप्पा चिन्नेकर सर्वजण राहणार बोरुळ यांनी लेखी निवेदन दिले आहे। नमस्ते, मी लक्ष्मी अक्का चिन्नेकर। मग आमचं गाव बोरुळ आहे। कणबस पोस्ट कणबस बोरुळ गाव आहे। माझा 2.5 एकर शेत आहे। मी तिथं 2.5 एकर शेतामध्ये काय करता, यल्लामा देवी मंदिर, गार्डन, भक्त निवास, अन्नछत्रा, भक्त लोकांसाठी अन्नछत्रा तिथं काम चालू आहे। आता सध्या मंदिराचं काम चालू आहे तिथं। मग चालूमध्ये तिथं एका माझा आत्याचा नातू आहे, त्याला माझा वडील 5 एकर शेत दिलेलं आहे, त्याला करून खा म्हणून त्याला दिलेलं आहे। मग तो काय करता, तू माल नको टाकू, मटेरियल नको टाकू म्हणून त्यांनी रोड आडवा करता आपल्याला, मटेरियल टाकून देत नाही, काय नाही। 8 दिवसात तू जर मटेरियल टाकलं ठीक आहे, नाही टाकलं तर मी रोड बंद करणार। मग मला दमदाटी करता, जेसीपी आणला तर जेसीपीला आडवा येता। मग त्याच्यामुळे हे मला न्याय भेटायला पाहिजे। तहसीलदारकडे आलेलं आहे, आपण तहसीलदारांना येऊन निवेदन दिलेलं आहे, लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आपला। मग त्याच्यामुळे आम्ही भक्त सेवा करायसाठी, जग सेवा करायसाठी आपण हे करता। माझा स्वतःसाठी काही करत नाही मी, माझा भक्त लोक आनंद राहायला पाहिजे म्हणून ते सोलापूर जिल्ह्यामध्ये मी अजूनपर्यंत 1 रुपयापेक्षा नाही मागितलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मी 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये जमा करून मी आई जगदंबाचं मंदिर उभा केलेलं आहे, कोकटनूर आईचं मंदिर उभा केलेलं आहे। मग माझ्यावर अन्याय झालेलं आहे। तहसीलदारला त्याच्यामुळे माझ्या गळ्याचं वर गेलेलं आहे। मी तहसीलदारला निवेदन द्यायला आलं आहे, मला लवकरात लवकर न्याय भेटायला पाहिजे, मला रोड द्यायला पाहिजे, माझं लवकरात लवकर माझं जगदंबाचं मंदिर व्हायला पाहिजे। आई जगदंबा त्याला सदा पाठीशी उभा राहायला पाहिजे। आपण जगासाठी करता, आपल्या स्वतःसाठी काही करत नाही। आपल्याला मुलं नाही, बाळं नाही, आपल्याला बायका नाही, लेकरं नाही। आपण जगासाठी 5-10 रुपये जमा करून स्वतःचं 2.5 एकर जमीन आहे, आई रेणुका माता यल्लामा आहे त्यांच्या नावावर आपण जमीन केलेलं आहे, करून आपण तिथं मंदिर उभं केलं। मग त्याला बघवत नाही, त्याला पोटात आग पडलेलं आहे, त्याला इस्तू पडलेलं आहे। त्याचं गाव कंदुल गाव आहे, कंदुल गाव सोडून आपल्या गावात आलेलं आहे। मग त्यांनी गाव सोडून गावाला आहे। आता गावकरी आहे मी गावकरी असून माझा आपला शेत घेऊन आपल्याला दादागिरी करतो, गुंडागिरी करतो। तू किन्नार आहे, तू हिजडा आहे, तू काय करणार आहे, तू काय, तुला जीव मारतो, तू काय करणार आहे, तुला जीव मारतो, धमकी देतो, दमदार देतो। हां, आपल्याला रोड आडवा होतो। आता 3दा रोड आडवा केला। पहिला तुम्ही निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना, या निवेदनामध्ये जवळपास तुम्ही किती लोक आहेत आता सध्या इथं निवेदन नाही म्हणलं तर 20-25 जण आहे आम्ही। किती लोक मिळून तुम्ही ते मंदिर बांधायला लागलोय? आता मी स्वतः एकटी मंदिर बांधतो। फक्त हे तुमच्या सोबत जे आहे सोबत माझा चेला लोक आहे। हो, माझा चेला लोक आहे। त्यांनी तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, न्याय भेटायला पाहिजे दादा आपल्याला। ठीक आहे, हो। दक्षिण सोलापूर बोरुळ या गावामध्ये लक्ष्मी अक्का चिन्नेकर यांची 2.5 एकर शेती आहे। त्या 2.5 एकर शेतीमध्ये जवळपास एक यल्लामा देवीचं मठ त्या ठिकाणी उभारण्याचं काम लक्ष्मी अक्का चिन्नेकर हे अनेक वर्षापासून करत आहे। परंतु त्या ठिकाणी असलेला एक गावगुंड जो कोणी आहे तो लक्ष्मी अक्का चिन्नेकर यांना अडवणूक करून त्यांना जीवे मारण्याचा धमकी देतोय। त्यांना म्हणतोय की या ठिकाणी मी रस्ता देत नाही आणि हे मंदिर तू बांधू नको, नाहीतर तुझे जीव मारेल। तर आम्ही आज या ठिकाणी माननीय दक्षिण तहसीलदार यांना आम्ही कायद्यानुसार यांना तूर्तपंथी बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगत आहेत लवकरात लवकर यांना न्याय मिळावा। अन्यायता आम्ही या ठिकाणी किन्नर बांधवाच्या सोबत, तूर्तपंथी बांधवासोबत, युवा भीमसेनेच्या वतीनं व इतर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे लवकरात लवकर। जर येणाऱ्या काळात यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे।
ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी।